नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जवानांच्या तक्रारी ताबडतोब निवारण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निमलष्करी दलांना निर्देश. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं सैनिकांसाठी काहीही न केल्याची सुभाष भामरे यांची टीका. पाकिस्तान अण्वस्त्रांचा बेबंद वापर करेल अशी अमेरिकेला भीती. पश्तूनी नागरिकांवर पाकिस्तानी सैनिकांचे अमानुष अत्याचार. 5 लाख पश्तूनी नागरिकांचं अफगाणिस्तानात स्थलांतर. परस्परातला स्नेहभाव वृद्धिंगत करण्यावर मकर संक्रांतीनिमित्त देशभरात उत्साहाची लहर. रणजी क्रिकेट स्पर्धेत गुजरातची मुंबईवर 5 गडी राखून मात. गुजरातनं पहिल्यांदाच जिंकला रणजी करंडक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना उद्या पुण्यात. आणि आता सविस्तर वृत्त. जवानांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचं लवकरात लवकर निवारण करावं असे निर्देश गृह मंत्रालयानं आज निमलष्करी दलांना दिले. सीमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादूर यादव यानं जेवणाच्या सुमार दर्जाविषयी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत. तक्रार निवारण्यासाठी कार्यरत यंत्रणेसंदर्भातही माहिती द्यावी असंही गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. 7ही निमलष्करी दलातल्या जवानांकडून तक्रार प्राप्त झाल्यास शक्य तितक्या लवकर तिचं निवारण करावं, तसंच प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी असे निर्देशही गृह मंत्रालयानं दिल्याचं सूत्रांकडून समजतं. ई-पत्राच्या मार्फत या तक्रार निमलष्करी दलानं स्वीकाराव्यात. तसंच एखाद्या जवानानं तक्रार केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये असं गृह मंत्रालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान बीएसएफच्या जवानानं जेवणाच्या सुमार दर्जाविषयी केलेल्या तक्रारीत कोणतंही तथ्य नसल्याचा अहवाल गृह मंत्रालयानं प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवला आहे. निमलष्करी दलांच्या तळावर अन्नधान्यांची कमतरता नव्हती, तसंच अन्नधान्यांच्या दर्जाबाबत नियमित तपास करण्यात येतो असंही गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. समान श्रेणी समान निवृत्ती वेतन या मागणीसह सैनिकांच्या सगळ्याच मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असून त्या पूर्ण करण्याकरता कसोशीनं प्रयत्न केले जातील. पण काही समाजविघातक घटक मात्र याबाबत जनतेचं मत कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत ज्येष्ठ सैनिकांच्या गौरवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात ते बोलत होते. याआधीच्या सरकारनं सैनिकांसाठी काहीही केलं नाही, पण समान श्रेणी समान निवृत्ती वेतन या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं आश्वासन पाळलं आहे. गेली 40 वर्ष या प्रश्नावर तोडगा निघाला नव्हता. केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मान राखतं. बँकेच्या कारभारात सरकार कोणतीही ढवळाढवळ करत नाही अशी ग्वाही केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे. जनहितांच्या अनेक मुद्द्यांवर सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात खुली चर्चा होते. सरकार आवश्यक तिथे आपलं मत नोंदवतं, पण सरकारची ही भूमिका म्हणजे बँकेच्या कामातला हस्तक्षेप नव्हे असं वित्त मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर सैनिकांच्या हाताला काम देण्यासाठी दक्षिण विभागाच्या वतीनं आज पुण्यात माजी सैनिकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. लष्कर दिनाचं औचित्य साधून दक्षिण विभागातर्फे दरवर्षी अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. पुण्यातल्या या मेळाव्यात दक्षिण विभागाचे प्रमुख PM हॅरिस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. लष्करात 30व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत सेवा केल्यानंतर त्यांना इतर कंपन्यांच्या सेवेत काम करण्याची संधी दिली जाते. यासाठी बँकिंगपासून ते IT क्षेत्रापर्यंतच्या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात आले होते. कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नींचा गौरव या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आला. अपंग सैनिकांना व्हीलचेअर्स आणि दुचाकींचं वाटप करण्यात आलं. यावेळी जवानांनी मल्लखांबांची प्रात्यक्षिकही सादर केली. पाकिस्तान अमेरिकेविरोधात अण्वस्त्रांचा वापर करेल अशी भीती अमेरिकेनं व्यक्त केली आहे. पाकिस्तानचं अण्वस्त्र धोरण अत्यंत धोकादायक असून अण्वस्त्र वापरासंदर्भात पाकिस्ताननं हालचाली सुरू केल्या होत्या असं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं आहे. प्रादेशिक वादविवाद सोडवण्यासाठी उत्तर कोरिया आणि रशियासह पाकिस्तानही अण्वस्त्रांचा वापर करेल अशी शक्यता बायडन यांनी व्यक्त केली. अण्वस्त्र हल्ल्याचा धोका कमी करणं हेच अमेरिकेचं सुरक्षेसंदर्भातलं प्राधान्य राहिलं आहे.
यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अनेक पावलं उचलल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानमधल्या पश्तूनी नागरिकांवर अत्याचार करत असल्याची बाब एका पश्तूनी कार्यकर्त्यानं उघडकीस आणली आहे. पश्तूनी राहत असलेल्या प्रांतात दहशतवादी तळ उभारण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं पश्तूनी नागरिकांची घरं आणि बाजार उद्ध्वस्त केल्याचं पश्तूनी सामाजिक कार्यकर्ता उमर खट्टक यांनी सांगितलं. पाकिस्तानी लष्कराच्या या अत्याचारामुळे 5 लाख पश्तूनी नागरिकांनी अफगाणिस्तानात स्थलांतर केल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानी लष्करानं शेकडो पश्तूनी मुलींचं अपहरण केल्याची माहिती खट्टक यांनी दिली आहे. पश्तून टेरर फैक्ट्री को लगाने नहीं देते. पश्तून they don't want their land to be used as terrorist breeding ground. That's why Pakistan is bombarding them to vacate their land and to bring terrorists and make terror sanctuaries there. 5 लाख लोग खोस्त पख्तिका और पख्तिया में रह रहे हैं. वो एक्सट्रीम बारबेरिटी जो पाकिस्तानी स्टेट कर रही है, वहाँ पर जो कारपेट बम्बिंग हो रही है, वहाँ पर जो टैंक यूज़ होते हैं, जहाँ पर आर्टिलरी यूज़ होता है पश्तून सिविलियन के अगेंस्ट, और बुलडोज़र आते हैं लोगों के घरों को बुलडोज करने के लिए और पूरे मार्केट को बुलडोज करने के लिए आते हैं. तो ये वजह है कि लोग उधर जाते हैं अफगानिस्तान में पनाह लेने के लिए. कई गांव उन्होंने मुकम्मल तौर पर बुलडोज किए हैं, बाजार उन्होंने लूट ली हैं, बुलडोज की हैं. लड़कियों को ये ले जाते हैं, रेप कर जाते हैं और कारपेट बम्बिंग करते हैं, हीवी वेपन्स यूज करते हैं पश्तूनों के खिलाफ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची संघटना हिंदूंचं एकीकरण आणि सबलीकरण यासाठी काम करणारी संघटना आहे. आमचा कोणालाही विरोध नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. आज कोलकात्यात संघाच्या एका रॅलीमध्ये ते बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याला हिंदूंची दुर्बलता कारणीभूत आहे असं ते म्हणाले. हिंदू समाजाला अतिशय गौरवशाली पार्श्वभूमी आहे, पण आज देशात हिंदूंची जशी स्थिती असायला हवी होती तशी ती आहे का या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर त्याला हिंदूच जबाबदार आहेत. हिंदूंमध्ये जर एकजूट असेल तर त्यांची अशी दुरावस्था होणार नाही असंही भागवत यांनी यावेळी स्पष्ट केलं. खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्र देशाचा विकास करू शकलं नाही, म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं राज्य सरकारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जन्मशताब्दी सोहळ्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पाण्याशिवाय शेतीच काय पण कुठल्याही क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणूनच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातल्या नद्याजोड प्रकल्पावर सध्याचं केंद्र सरकार काम करतं आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर देशभरात पायाभूत सुविधा पुरवण्यावरही सरकारचा भर असल्याचं ते म्हणाले. राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ स्वबळावर निवडणूक लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या निवडणुकांसाठी भारिप बहुजन संघ डाव्या आघाडीसोबत आहे असंही ते म्हणाले. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वच्छ शहर हाच भारिपचा अजेंडा असून अकोल्यातल्या नागरिकांनी भारिपला एकहाती सत्ता द्यावी असं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याकरता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात याकरता प्रहार संघटनेच्या वतीनं 100 आक्रोश सभा घेण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज बुलडाणा इथं एका पत्रकार परिषदेत दिली. विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला असून शेतमालाचे भावही पडले आहेत. म्हणून पेरणीपासून कापणीपर्यंतची सगळी कामं मनरेगाच्या माध्यमातून व्हावीत यासाठी आम्ही लढा देणार असल्याचं ते म्हणाले. 50% नफा गृहीत धरून भाव काढण्याचं आश्वासन केंद्र आणि राज्य सरकारनं दिलं होतं. या आश्वासनांचा त्यांना विसर पडल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सगळ्यांसाठी घर देण्याची योजना सरकारनं आखली असली तरी शहरी भागासाठी 3.5 लाख रुपये तर ग्रामीण भागासाठी केवळ 96,000 रुपये देण्यात येत असून ही विषमता दूर करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रहार संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी 2012 सालाप्रमाणेच महायुती व्हावी अशी आमची इच्छा आहे. जागा वाटपावरून भाजपा शिवसेना युतीत वाद असल्यानं महायुतीची शक्यता कमी आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबादेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 23व्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीत रिपब्लिकन पक्षाला 20 ते 25 जागा मिळाव्यात आणि उपमहापौर पदही मिळावं अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले. 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असेल तर इतर राज्यात मैत्रीपूर्ण लढती होतील असंही ते म्हणाले. मुस्लिम समाज आधी हिंदूच होता, मोगल भारतात आल्यानंतर ते मुस्लिम झाले असं सांगून आठवले म्हणाले की दलितांच्या आरक्षणाला धक्का न लावता विविध समाजांसाठी आरक्षण 75% नेण्यात यावं. विमुद्रीकरणाचे चांगले परिणाम येत्या काळात दिसून येतील असंही ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या 23व्या नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 1953 मध्ये मराठवाड्यात मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी 1978 पासून पुढे आली. तब्बल 17 वर्षांच्या लढ्यानंतर 14 जानेवारी 1994ला या विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर करण्यात आलं. वाशिम इथंही नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंबेडकर चौकातल्या त्यांच्या पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नामविस्तारासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या कार्याचा परिचय यावेळी गोपाळराव आटोटे गुरुजींनी करून दिला. त्यानंतर आंबेडकर मैदानावर सुशीलाताई घुगे आणि हरिश्चंद्र पोफळे यांनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. देशभरात आज मकर संक्रांत आणि बिहूचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर भारतात मकर संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, आसाममध्ये बिहू अशा नावांनी पूर्ण श्रद्धा भावनेनं हा सण साजरा होतो आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत म्हणून संबोधलं जातं. या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात. पोंगलच्या दिवसात तामिळनाडूमध्ये जल्लीकट हा खेळ खेळला जातो. मात्र बैलाला पकडण्याच्या या पारंपरिक खेळावर काही काळापासून बंदी आणल्यामुळे शेतकरी वर्ग आणि स्थानिकांकडून याचा निषेध व्यक्त होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या दमाच्या पिकांमुळे झालेला आनंद आणि उत्कर्ष या सणांमुळे व्यक्त होतो असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संक्रांत, पोंगल आणि बिहू हे सण देशभर साजरे होतात आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद येतो. हेच वैविध्य, हे भारताचं बरस्थान आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सूर्याच्या संक्रमणाचा काळ म्हणजे मकर संक्रांत. आजच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हे संक्रमण देशाच्या विविध भागात विविध सणांच्या माध्यमातून उत्साहात साजरं केलं जात आहे. संक्रमणाचा, बदलाचा, पर्यायानं सृजनाचा सण मकर संक्रांत. सूर्याचं मकर राशीत होणारं संक्रमण हळूहळू बोचरी थंडी निवडत नेतं. उबदार वातावरणाला सुरुवात करतं. देशभरात हे ऋतुसंक्रमण विविध नावानं आणि कारणानं साजरं होतं. राज्यात मकर संक्रांत, दक्षिणेत पोंगल, आसामात भोगाली बिहू, पंजाबमध्ये लोहडी तर राजस्थानमध्ये उत्तरावण या नावानं सण साजरे होतात. सुगड, हलव्याचे दागिने, तिळगुळ या साहित्यासह वेळात वेळ काढून हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून गृहिणी संस्कृती जपत आहेत. पतंगाशिवाय मकर संक्रांतीची कल्पना सुद्धा बालक आणि तरुण करू शकत नाही. आकाशात मुक्तपणे भरारणारे रंगीबेरंगी पतंग हे खरं तर आनंदी मनाचंच प्रतीक. नात्यातला गोडवा वाढवणारा, वातावरणात हवी हवीशी ऊब आणणारा, उष्ण स्निग्ध पदार्थांच्या आहारानं आरोग्य उत्तम राबवण्याचा मार्ग दाखवणारा हा सण सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो. या शुभेच्छांसह एकच सांगणं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. क्रिकेट स्पर्धेचं 42वं विजेतेपद जिंकण्याचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे. गुजरातनं पहिल्यांदाच रणजी करंडकाचं आपलं नाव कोरत मुंबईला आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी 5 गडी राखून नमवलं.
गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलच्या 143 धावांच्या जोरावर इंदूर इथं रंगलेल्या सामन्यात गुजरातनं 312 धावांचं विजयी लक्ष्य 5 गड्यांच्या मोबदल्यात लीलया पार केलं. कालच्या बिनबाद 47 या धावसंख्येवरून खेळ पुढे सुरू झाल्यानंतर बलविंदर सिंग ज्युनियरनं गुजरातला 2 धक्के देऊन मुंबईच्या आशा पल्लवित केल्या. मात्र पार्थिव पटेलनं सामन्याची सूत्र हातात घेत गुजरातला सुस्थितीत नेलं. गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 228 वर आटोपला. गुजरातनं पहिल्या डावात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 328 धावा करून 100 धावांची आघाडी घेतली. तर मुंबईनं दुसऱ्या डावात 411 धावा करत गुजरातसमोर विजयासाठी 312 धावांचं लक्ष्य ठेवलं. गुजरातनं हे आव्हान पेलत रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. क्रीडा पत्रकार संदीप कदम यांनी गुजरातच्या विजयासंदर्भात केलेलं हे विश्लेषण. कर्णधार पार्थिव पटेलच्या निर्णायक शतकी खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने 41 वेळा जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवत आपले वहिले रणजी जेतेपद मिळवले. हे जेतेपद गुजरातच्या संघासाठी काही विशेषच आहे. गुजरातच्या संघानं यापूर्वी 66 वर्षांपूर्वी 1950-51 साली अंतिम सामन्यामध्ये धडक मारली होती, पण त्यावेळी त्यांना होळकर संघाने इंदूरमध्येच पराभूत केले होते. यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत गुजरातच्या संघाने अंतिम फेरी गाठली. त्यांच्यासमोर मुंबईसारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते, पण तरीही गुजरातच्या संघानं चांगला खेळ करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. रणजी जेतेपद मिळवणारा गुजरात हा आता 16वा संघ ठरला आहे. यासोबतच गुजरातने 2014-15 साली सय्यद मुश्ताक अली ही T20 स्पर्धा, तर 2015-16 साली विजय हजारे एकदिवसीय चषक देखील पटकावला होता. विशेष म्हणजे 3ही राष्ट्रीय जेतेपद मिळवणारा गुजरात हा 4था संघ बनला आहे. संघाचा कर्णधार पार्थिव पटेल याने देखील एक आगळावेगळा विक्रम रचलाय. हे 3ही जेतेपद मिळवणारा तो एकमात्र कर्णधार ठरला आहे. मुंबईच्या रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यातला हा केवळ 5वाच पराभव आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुंबईनं 46 वेळा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती व त्यापैकी 41 वेळा त्यांनी जेतेपद मिळवले आहे. भारत इंग्लंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतला पहिला सामना उद्या पुण्यात गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिली लढत आहे. इंग्लंडसोबत 3 एकदिवसीय आणि 2 T20 सामने होणार आहेत. युवराज सिंग, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांचं या मालिकेद्वारे पुनरागमन होत आहे. यापूर्वी कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचं मनोबल उंचावलं आहे. तर इंग्लंडचा संघ एकदिवसीय मालिकेत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि लखनौमध्ये निरभ्र आकाश आणि सूर्यकिरण असली तरी थंडीचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे. पुढील 2 दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातही थंडीचा जोर वाढला आहे. येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 16, नागपूर 26 आणि 9, पुणे 29 आणि 11, औरंगाबाद कमाल उपलब्ध नाही, किमान 12, नाशिक 27 आणि 10, कोल्हापूर 29 आणि 17, रत्नागिरी 30 आणि 17, सोलापूर 30 आणि 17 आणि अमरावती कमाल 27 आणि किमान 9 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जवानांच्या तक्रारी ताबडतोब निवारण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निमलष्करी दलांना निर्देश. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं सैनिकांसाठी काहीही न केल्याची सुभाष भामरे यांची टीका. पाकिस्तान अण्वस्त्रांचा बेबंद वापर करेल अशी अमेरिकेला भीती. पश्तूनी नागरिकांवर पाकिस्तानी सैनिकांचे अमानुष अत्याचार. 5 लाख पश्तूनी नागरिकांचं अफगाणिस्तानात स्थलांतर. परस्परातला स्नेहभाव वृद्धिंगत करणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त देशभरात उत्साहाची लहर.
रणजी क्रिकेट स्पर्धेत गुजरातची मुंबईवर 5 गडी राखून मात. गुजरातनं पहिल्यांदाच जिंकला रणजी करंडक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला सामना उद्या पुण्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.